यिर्मया अध्याय 44। जे यहुदी मिसर देशात म्हणजे मिग्दोल, तहपन्हेस, नोफ व पथरोस प्रांत यात वस्ती करून होते, त्याचविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते हे: सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, मी यरुशलेमेवर व यहुदाच्या सर्व नगरांवर जे अरिष्ट आणले ते सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. पहा, आज ती उजाड व निर्जन झाली आहेत. त्यांनी जाऊन धूप जाळीला व त्यास तुम्हास व तुमच्या वडिलांसही अज्ञात असलेल्या अशा अन्य देवांची सेवा त्यांनी केली. असा दुष्टपणा करून त्यांनी मला चिडविले म्हणून असे झाले. मी तर आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यास तुम्हाकडे पाठवीत आलो. मोठ्या निकडीने त्यास तुम्हाकडे पाठवून सांगत असे की, या अमंगळ कर्माचा मला वीट आहे, ते करू नका. तरी पण अन्य देवांना धूप जाळण्याचे सोडून देऊन आपल्या दुष्टतेपासून वळण्याचे ते ऐकतना व आपला कान देतना. ह्यामुळे माझा संताप व क्रोध यांचा वर्षाव झाला. तो यहुदाची नगरे व यरुशलेमेच्या आळ्या यात पेटला. ती ओसाड व वैराण झाली आहेत, हे आज दिसत आहे. ह्यास्तव आता सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, तुम्ही आपल्या हातच्या कर्मांनी मला चिडवावे आणि यहुदातले तुमचे पुरुष, स्त्रिया, बालके व तान्ही यांचा उच्छेद होऊन तुमच्यातला कोणी शिल्लक राहू नये असे आपल्या जीवावर का अरिष्ट आणता? कारण तुम्ही ज्या मिसर देशात काही दिवस राहण्यास गेला आहात, त्यात अन्य देवास धूप जाळिल्यामुळे तुम्ही आपला उच्छेद करून घ्याल व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रात शापास व अप्रतिष्ठेस प्राप्त व्हाल. यहुदा देशात व यरुशलेमेच्या आळ्यातून केलेली तुमच्या पूर्वजांची दुष्कृत्ये, यहुदाचे राजे व त्यांच्या स्त्रिया यांची दुष्कृत्ये, तुमची स्वतःची व तुमच्या स्त्रियांची दुष्कृत्ये ह्यांचा तुम्हाला विसर पडला काय? ते अजून नम्र झाले नाहीत, त्यास भीती वाटत नाही व तुम्हास व तुमच्या पूर्वजास मी लावून दिलेले आपले धर्मशास्त्र व आपले विधी याप्रमाणे ते चालत नाहीत. ह्यामुळे सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, तुमचे अनिष्ट करण्यासाठी व सर्व यहुदाचा उच्छेद करण्यासाठी मी तुम्हास विन्मुख होईन. मिसर देशात जाऊन काही दिवस राहण्याचा यहुदाच्या अवशिष्ट लोकांनी निश्चय केला, त्या सर्वांवर माझा हात पडून त्यांचा नायनाट होईल. मिसर देशात ते पडतील. तरवारीने व दुष्काळाने त्यांचा नायनाट होईल. लहान थोर तरवारीने व दुष्काळाने मृत्यू पावतील. ते निर्भत्सना, विस्मय, शाप व निंदा यांचे विषय होतील. मी यरुशलेमेस शिक्षा केली तशी मिसर देशात जाऊन राहिलेल्यास तरवार, दुष्काळ व मरी यांनी शिक्षा करीन.
यहुदाचे जे अवशिष्ट लोक यहुदा देशास परत जाण्याच्या आशेने मिसर देशात काही दिवस राहिले आहेत व स्वदेशी परत जाऊन राहण्याची फार अपेक्षा करीत आहेत, त्यातला कोणी निभावणार किंवा उरणार नाही. पळून जाणाऱ्या लोकांखेरीज त्यातला कोणीही परत जाणार नाही. तेव्हा आपल्या स्त्रिया अन्य देवास धूप जाळीतात, हे ज्या पुरुषास ठाऊक होते त्यांनी आणि तेथे उभ्या असलेल्या सर्व स्त्रियांचा मोठा समुदाय व मिसर देशातील पथरोसात राहिलेले सर्व लोक यांनी यिर्मयाला प्रत्युत्तर केले की, तू परमेश्वराच्या नामाने आम्हास वचन सांगितले आहे, तरी आम्ही तुझे ऐकणार नाही. आम्ही पूर्वी जसे केले, म्हणजे आम्ही आमच्या पूर्वजांनी, आमच्या राजांनी व आमच्या सरदारांनी यहुदाच्या नगरात व यरुशलेमेच्या आयात जसे केले, त्याप्रमाणे आकाशराणीस धूप जाळण्याविषयी व तिला पेयार्पणे अर्पिण्याविषयी आमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द आम्ही खरा करून दाखवू. कारण त्या काळी आम्हास अन्नाची चंगळ असे, आमची आबादानी असे व आम्ही काही अनिष्ट पाहत नसू. पण आम्ही आकाशराणीला धूप जाळण्याचे व तिला पेयार्पणे करण्याचे बंद केले, तेव्हापासून आम्हाला सर्व गोष्टींची वाण पडली आणि तरवारीने व दुष्काळाने आमचा नायनाट होत चालला आहे. आम्ही स्त्रिया आकाशराणीस धूप जाळीत होतो व तिला पेयार्पणे करीत होतो, तेव्हा तिच्या प्रतिमेच्या पोळ्या करून तिला पेयार्पणे करीत होतो. ते आमच्या नवऱ्यांच्या मता वाचून करीत होतो काय? मग ज्या पुरुषांनी, स्त्रियांनी व लोकांनी यिर्मयाला हे उत्तर दिले, त्या सर्वांस तो म्हणाला, तुम्ही व तुमचे पूर्वज, तुमचे राजे व तुमचे सरदार आणि देशातील लोक या सर्वांनी यहुदाच्या नगरात व यरुशलेमेच्या आयात धूप जाळीला, त्याचे परमेश्वराला स्मरण नाही का झाले? त्याच्या लक्षात ते नाही का आले? तुमच्या कर्माचा दुष्टपणा व तुम्ही केलेली घोर कर्मे ही परमेश्वराला इतपर सहन होईनात. म्हणूनच तुमचा देश ओसाड, वैराण, शापग्रस्त व निर्जन झाला आहे, हे आज दिसतच आहे. तुम्ही धूप जाळीला, परमेश्वराविरुद्ध पाप केले, परमेश्वराची वाणी ऐकली नाही, त्याचे धर्मशास्त्र, त्याचे विधी व त्याचे निर्बंध यांनी तुम्ही चालला नाही, म्हणून तुम्हावर हे अरिष्ट आले आहे, हे आज दिसतच आहे. यिर्मया त्या सर्व लोकास व सगळ्या स्त्रियास म्हणाला, यहुदातले जे तुम्ही सगळे लोक मिसर देशात आहात, ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर, इस्रायलाचा देव म्हणतो, तुम्ही व तुमच्या स्त्रियांनी आपल्या तोंडांनी ते बोलून हातांनी सिद्धीसही नेले आहे. तुम्ही म्हणाला, आकाशराणीस धूप जाळण्याचे व तिला पेयार्पणे अर्पिण्याचे आम्ही केलेले नवस फेडूच, तर तुम्ही आपले नवस कराच व फेडाही. तरी पण यहुदातले जे सर्व तुम्ही मिसर देशात राहत आहात, ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, पहा, मी आपल्या थोर नामाची शपथ वाहिली आहे की
अखिल मिसर देशात परमेश्वराच्या जीविताची शपथ असे म्हणाव्यास माझे नाम यहुदातल्या माणसांपैकी कोणाच्या मुखातून निघणार नाही. पहा, त्यांचे अभिष्ट नव्हे तर अनिष्ट व्हावे म्हणून मी त्यांच्यावर नजर ठेवीन आणि मिसर देशात असलेल्या यहुदातल्या सर्व लोकांचा दुष्काळाने क्षय होत जाऊन शेवटी ते अंत पावतील. तरवारीपासून निभावलेले असे अगदी थोडे लोक मिसर देशातून यहुदा देशात परत जातील आणि जे यहुदाचे सर्व अवशिष्ट लोक मिसर देशात काही दिवस राहण्यास गेले आहेत त्यांना माझा शब्द खरा ठरतो की त्यांचा खरा ठरतो हे कळून येईल. परमेश्वर म्हणतो, माझी वचने तुमच्या अनिष्टाची ठरतील हे तुम्हास कळून यावे म्हणून मी या ठिकाणी तुम्हास शिक्षा करीन. हेच तुम्हास चिन्ह होय. परमेश्वर म्हणतो, पहा, यहुदाचा राजा सिदकिया याचा वैरी जो बाबेलाचा राजा नबुखदनेस्सर तो त्याचा घात करण्यास पाहत होता. त्याच्या हाती मी त्याला दिले. त्याप्रमाणे मिस्री राजा फारो हफ्रा यास मी त्याच्या वैऱ्यांच्या व त्याचा घात करू पाहणाऱ्यांच्या हाती देईन.